जर कोणी नगर परिषदेसाठी उभं राहत असेल तर त्याचा जो वॉर्ड आहे तो वॉर्ड आपल्या मर्जीने सत्तेतली लोक बदलतात, जेणेकरून सत्तेतला उमेदवार जो आहे त्याला थोडंसं राजकारण सोपं जावं। कुठंतरी सत्ताधारी घाबरलेत, 2029ला आपण निवडून येणार नाही म्हणून आत्ताच असं एक वातावरण करायचं, नाही तर डिलिमिटेशनच्या माध्यमातून आपले खासदार कसे वाढले पाहिजे याचा एक केविलवाला प्रयत्न काल त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न। खरं तर आज माजी महापौर आणि आदरणीय पवार साहेबांचे अतिशय निकटवर्गीय जनार्दन साहेब यांचा काही दिवसांपूर्वी वयामुळे त्या ठिकाणी त्यांचं निधन झालं। त्यावेळेस आमच्या घरामध्ये सुद्धा अजितदादांचा जो त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला होता आणि नंतर त्याच विषयामध्ये आमचा पूर्ण परिवार तिथं असल्यामुळे काही दिवसांपूर्वी इथं येता आलं नाही, पण या परिवाराला भेटणं, सांत्वन करणं हे अतिशय महत्त्वाचं होतं, कारण हा परिवार पवार परिवाराच्या अतिशय जवळचा आहे। आदरणीय पवारसाहेबांचे संबंध फार जवळचे असल्यामुळे आणि पवारसाहेब मुख्यमंत्री असताना इथं येणं, राहणं, संवाद साधणं आणि राजकारणामध्ये सुद्धा त्यांचा खूप मोठा रोल होता। त्याच्याचबरोबर एकबोटे साहेब हे सुद्धा काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी त्यांचं निधन झालं, त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या घराचं पण सांत्वन केलं। हे सर्व लोक पवारसाहेबांचे अतिशय जवळचे आणि मग त्यांच्या घरामध्ये दुःखद घटना घडल्यानंतर पवार परिवारातला एक व्यक्ती म्हणून तिथं जाऊन त्यांचं सांत्वन करणं, परिवाराचं सांत्वन करणं, भेटणं हे आमच्यासाठी सर्वांसाठी महत्त्वाचं असल्यामुळे खरं तर मी या ठिकाणी आलेलो आहे। दादा, खरं तर काल जे महिला विधेयकाच्या अनुषंगाने जे डिलिमिटेशनचं पहिलं बिल होतं 3 बिलांपैकी, ते काल नामंजूर झालेलं आहे। काय नक्की आपली पहिली प्रतिक्रिया असते? एक तर महिला आरक्षण विधेयक या बाबतीत कालचं कुठलंही बिल त्या ठिकाणी नव्हतं, फक्त चेहरा महिला आरक्षणाचा, राजकीय आरक्षणाचा त्या ठिकाणी केला होता। खरं त्यांना काय करायचं होतं तर डिलिमिटेशन करायचं होतं। साध्या सोप्या भाषेत बोलायचं झालं, जर कोणी नगर परिषदेसाठी उभं राहत असेल तर त्याचा जो वॉर्ड आहे तो वॉर्ड आपल्या मर्जीने सत्तेतली लोक बदलतात, जेणेकरून सत्तेतला उमेदवार जो आहे त्याला थोडंसं राजकारण सोपं जावं। तसंच ग्रामपंचायतमध्ये सुद्धा जेव्हा इलेक्शन होतं तेव्हा एखादा नेता सत्ताधारीच्या जवळचा असेल तर अधिकाऱ्यांना सांगून वॉर्ड बदलून घेणं, जेणेकरून जास्तीत जास्त लोक हे सत्ताधाऱ्यांच्या विचाराचे निवडून येतील। जी गोष्ट ही ग्रामपंचायतला होते, नगर परिषदला होती, जिल्हा परिषदला होती, पंचायत समितीतला होती, तसंच यांना खासदारकीला सुद्धा डिलिमिटेशनच्या माध्यमातून तेच करायचं होतं, आमदारकीला ते करायचं होतं। ते काल सर्व विरोधात असणाऱ्या खासदारांना कळल्यामुळे, पक्षांना कळल्यामुळे कालचं विधेयक त्याला विरोध त्या ठिकाणी झाला। हे जे विधेयक डिलिमिटेशनचं पुढे करून आणलं होतं ते संविधानाला धरून त्या ठिकाणी नव्हतं, त्यामुळे ज्या ज्या लोकांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं त्यांचं खऱ्या अर्थाने आपण अभिनंदन केलं पाहिजे। अमित शहा केंद्रीय गृहमंत्री असं म्हणत आहेत की हे विधेयक पाडलं त्याबद्दल आनंदोत्सव साजरा करायला नको होता, आता तो विरोधकांनी केला। एक आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की महिला राजकीय आरक्षणाच्या बाबतीत चर्चा 2023लाच झाली होती। सर्व पक्ष एकत्रित येऊन त्या विधेयकाला त्यावेळेस पाठिंबा दिला गेला होता। त्याच्याचबरोबर आपण जर समजून घेतलं तर अनेक लोकांची मागणी होती जातीनिहाय तिथं सेन्सस करण्याची, जातीनिहाय जनगणना करायची। आता ही मागणी सगळ्यांचीच होती, राहुल गांधीजींनी सुद्धा हा मुद्दा मांडला होता, आम्ही मांडला होता आणि त्याला कुठेतरी एक प्रेशर आल्यानंतर, खास करून ओबीसी समाजाकडनं सुद्धा प्रेशर आल्यानंतर कुठेतरी जातीय जनगणना ही भाजपला स्वीकारावी लागली आणि त्यानंतर ती सुरू झाली। पण कालचं विधेयक जर आपण बघितलं तर ते बोलत असताना 2011चे जनगणना मोजत होते, ते चुकीचं होतं। त्यामुळे जेव्हा ही जनगणना होईल त्यानंतर जर तुम्ही डिलिमिटेशनचा विचार करत असाल तर योग्य आहे, म्हणजे सगळ्या समाजाला त्या ठिकाणी न्याय मिळू शकतो। पण त्यांना घाई झाली होती, कुठंतरी सत्ताधारी घाबरलेत, 2029ला आपण निवडून येणार नाही म्हणून आत्ताच असं एक वातावरण करायचं, नाही तर डिलिमिटेशनच्या माध्यमातून
आपले खासदार कसे वाढले पाहिजे याचा एक केविलवाला प्रयत्न काल त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न हा सत्ताधाऱ्यांकडनं काल होत होता असं आपल्याला म्हणावं लागेल. खरं तर काल अशोक खरात यांच्या ट्रस्टचा एक उपाध्यक्ष आहे, त्याचे ॲक्सिडेंटमध्ये अपघातामध्ये मृत्यू झाला. मात्र त्यावरून आपण देखील शंका उपस्थित केली आणि दुसरीकडे जे माजी आमदार आहेत यशोमती ठाकूर त्या असं म्हणतात की खरातला सुद्धा अशाच पद्धतीने संपवलं जाईल एक दिवस, कारण त्याचे धागेदार थेट सत्ताधाऱ्यांशी जात आहेत. एक तर भोंदू बाबा जे आहेत खरात त्याच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे, कारण का अनेक महिलांवर त्यांनी खोटं बोलून फसवून नाहीतर कुठलं तरी औषध पाजून त्यांच्यावर अत्याचार केलेले आहेत. त्याच्याचबरोबर हवालामध्ये तो माणूस आहे, इतरही काही चुकीच्या व्यवसायामध्ये आहे. त्या व्यक्तीची प्रॉपर्टी आपण बघितली तर गेल्या 10-12 वर्षामध्ये 2,000 कोटी रुपयाची प्रॉपर्टी गोळा केलेली आहे. गरिबाचं साधं काम होत नाही, पण या बोंधूबाबाचं काम तिथं होत होतं. पण या बोंधूबाबाकडे अनेक व्हिडिओ आहेत आणि बऱ्याच नेत्यांची माहिती आहे. याच्यामध्ये काळी जादू जी केली जात होती त्या काळी जादू करत असताना त्याच्या मागे जो हेतू असतो दुसऱ्याचं वाईट होणं, तो हेतू कोणाचा कुठला होता हे बोंधूबाबाला तिथं माहिती आहे. व्हिडिओ जे बाहेर आलेत ते सामान्य लोकांचे आले, नेत्यांचे बाहेर आलेले नाहीत. आमचं मत आहे कोणाचंच व्हिडिओ बाहेर येऊ नये. जर सिलेक्टिव्ह व्हिडिओ बाहेर येत असतील त्याच्यामागे कुठेतरी राजकारण आहे. हे जे काही नेते काळी जादू करत होते, बोट कापून रक्त त्या भावलीवर टाकत होते, हे सगळे व्हिडिओ कुठं गेले हे का बाहेर येत नाही. आणि या बाबतीतली माहिती शेळकेला त्या ठिकाणी असल्यामुळे आणि चर्चा आणि इन्व्हेस्टिगेशन तपास चालू असतानाच शेळकेचा मृत्यू होणं हे म्हणजे कुठं ना कुठंतरी शंका घेण्यासारखं आहे. म्हणून आम्ही म्हणालो होतो ॲक्सिडेंट कसा झाला, कशामुळे झाला याचा एक थोडासा अभ्यास नाही तर इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. आणि शेळकेंच्या माध्यमातून पैसा हा वळवला जात होता आणि पैसा हा काही छोटा पैसा नव्हता, खूप मोठा होता. आणि दादांचा ॲक्सिडेंट जो 28 जानेवारीला झाला त्याच्या आदल्या दिवशी, त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी पैशाची खूप मोठी उलाढाल ही खराताच्या अकाउंटला त्या ठिकाणी झाली होती. त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन करत असताना जर कोणाचा मृत्यू होत असेल साहजिकच आपण शंका घेणार. आणि जवळच्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला असेल तर साहजिकच कुणीही असं म्हणेल की उद्या जाऊन खराताला मारलं जाऊ शकतं, सुसाईड झालं असं सांगितलं जाऊ शकतं. नाहीतर सरळ सरळ जसं मुंबईमध्ये एन्काउंटर केला होता एका व्यक्तीचा ज्याला खूप माहीत होतं, तसं खरातचा पण एन्काउंटर होऊ शकतो अशी भीती आम्हाला सगळ्यांना वाटतं. खासदार प्रणिती शिंदेंनी पण अशी शंका व्यक्त केली आहे, तुम्ही देखील करताय काय घडेल असं काही? कशाचं नाही, ती भीती वाटते ना. ह्या तुमच्याकडे जे काही पुरावे असतील ती SITकडे द्या. बावनकुळे साहेबांना म्हणायचं अजितदादांच्या बाबतीतले सगळे पुरावे आम्ही दिले, तुम्ही त्या पुराव्याचं काय केलं असंच वाटायला लागलं ना तुम्हाला. तो तपास अजितदादांच्या ॲक्सिडेंटबद्दलचा करायचा नाही. VSR नावाची जी कंपनी आहे त्याला आत्तापर्यंत अजितदादांच्या ॲक्सिडेंटनंतर 100 कोटी रुपये तुम्ही त्यांना फंडिंग करता, नाही तर पैसे सरकारच्या तिजोरीतून तिथं देता. दादांच्या तपासाच्या बाबतीत तुम्हीच काय करे ना, तिथं आम्ही सगळे पुरावे दिले आणि या बाबतीत तुम्ही म्हणता आमच्याकडे काय पुरावे असेल तर तुम्ही द्या. हे दुटप्पी भूमिका या सगळ्या लोकांची आहे. तुम्ही काल बघा की काल दक्षिणातले सर्वे, आता हा वेगळा विषय आहे, दक्षिणचे जे सर्व राज्य होते ते एकत्रित येऊन आपणसुद्धा त्यांना सपोर्ट केला, काँग्रेसनी सपोर्ट केला आणि एकत्रित डिलिमिटेशनच्या विरोधात त्यांनी त्या ठिकाणी लढा उभा केला आणि विजयी झाला. पण TDP हा जो पक्ष आहे, जो आंध्राचा पक्ष आहे, म्हणजे तो येतो दक्षिण भागामध्ये, तसं तिथं असणाऱ्या लोकांचं खूप मोठं नुकसान या डिलिमिटेशनमुळे आणि हे जे काही खासदारची संख्या वाढणार होती त्यामुळे होणार होतं. पण कुठंतरी भाजपला त्यांनी सहकार्य केलं, राज्याच्या विरोधात जाऊन भाजपला त्यांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं. माझं तर ठाम मत आहे की VSR कंपनीचं आणि TDPचं एक आर्थिक संबंध असल्यामुळे, व्यक्तिगत संबंध असल्यामुळे कुठं ना कुठंतरी भाजपनी त्यांनी त्या ठिकाणी या TDPला भीती दाखवली असावी आणि हे सगळं मतदान हे भाजपच्या बाजूली डिलिमिटेशन आणि खासदारांची संख्या वाढवण्यामध्ये त्यांनी TDPची मदत ही घेतली असावी असं मला त्या ठिकाणी वाटतं. दादा, आपण खरातबद्दल एन्काउंटर होईल अशी शंका व्यक्त केली. यापूर्वी खासदार प्रणितीताईंनी आणि सुप्रियाताईंनी पण अशी शंका उपस्थित केली. काय नेमकं सुसाईडसुद्धा दाखवलं जाऊ शकतं, आजारपण दाखवलं जाऊ शकतं, नाहीतर एन्काउंटर केला जाऊ शकतो. म्हणजे बेसिक एवढंच आहे, खराताला मारलं जाऊ शकतं कारण का त्याकडे इतकी माहिती आहे. ती माहिती जर समोर आली तर अनेक नेत्यांना अडचण त्या ठिकाणी येऊ शकते. तुम्ही बघा
राजकारण कशा पद्धतीचं असतं. नाशिकमध्ये एक प्रकरण झालं होतं, हनी ट्रॅप प्रकरण. 70 व्हिडिओ होते, चर्चा खूप झाली, पण ते व्हिडिओचं झालं काय? त्या व्हिडिओचा वापर, ज्याच्यामध्ये अधिकाऱ्यांचे व्हिडिओ होते, नेत्यांचे व्हिडिओ होते, त्या सगळ्या व्हिडिओचा वापर सत्ताधारी पक्षातले काही नेते हे अधिकाऱ्यांना दाबण्यासाठी आणि नेत्यांना दाबण्यासाठी करत आहेत, असं माझं ठाम मत आहे. त्यामुळे घरात उद्या जाऊन त्याचा मृत्यू झाला तर इन्व्हेस्टिगेशन संपलं. तर ते जे सर्व व्हिडिओ आहेत, त्या व्हिडिओचा वापर हा नेत्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी आणि काही अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे राजकारणाची लेवल इतक्या खाली गेलेली आहे, कधीही काही होऊ शकतं. त्यामुळे प्रणितीताई जे बोलत आहेत, सुप्रियाताई जे बोलत आहेत, इतरही काही नेते बोलत आहेत, नाही तर दमानियाताई ज्या ठिकाणी बोलत आहेत मृत्यू होऊ शकतो खरा त्याचा, हे कुठं ना कुठं ते खरं आहे असं आपल्याला, ही भीती खरी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आता नाशिकचं जे कॉर्पोरेट जिहादचं प्रकरण आहे त्या प्रकरणानंतर आता अमृता फडणवीस असं म्हणतात ॲक्सिस बँकेमध्ये देखील अशाच पद्धतीचे अनेक प्रकरणं घडत होती धर्मांतरणाची. माझं एवढंच मत आहे की अशा पद्धतीने लोकांना वेठीस धरून जर चुकीच्या काही गोष्टी घडत असतील तर ते चुकीचं ना, तुम्ही तिथं कारवाई केली पाहिजे. महिलेवर अत्याचार होत असतील, ती महिला कुठल्याही समाजाची, धर्माची असो, जाती धर्माची असो, त्या महिलेच्या बाजूली उभं राहणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि तशी घटना जर TCSमध्ये घडली असेल तर मग कारवाई करावी, तपास करावा. जो कोणी दोषी आहे त्याच्यावर 100% कारवाई तिथं झाली पाहिजे. ॲक्सिस बँकेच्या बाबतीत जर सांगितलं जात असेल तर होम डिपार्टमेंट हे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तपास होणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण का जे काय ॲलिगेशन आहेत ते ॲलिगेशन डेंजरस ॲलिगेशन आहे. त्यामुळे महिलेवर अत्याचार होताना जात पात धर्म न बघता त्या महिलेच्या पाठीमागे, ज्याच्यावर अत्याचार, त्या ठिकाणी लैंगिक शोषण असू द्या नाही तर वेगळं काही अत्याचार असतील, तर त्या महिलेच्या पाठीमागे राहणं, उभं राहणं हे फार महत्त्वाचं आहे. पण अमृता फडणवीस ॲक्सिस बँकेच्या वरिष्ठ पदावरती होत्या. 2014 सालीपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, गृहविभाग त्यावेळेस त्यांच्याकडे होता. आणि नेमकं त्यावेळेसपासून आतापर्यंत ते बोलले नाहीत. आजच हे सगळं प्रकरण एक नाशिकचं प्रकरण येतं आणि त्यावेळेस अमृता फडणवीस बोलायला लागतात. असं काय होतं राजकारण, याच्या मागचं काय? नाही बघा, अमृताताई बोलत असताना एक तर आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे, त्या स्वतः राजकारणामध्ये नाही आहेत. समाजकारण नाहीतर इतर काही गोष्टींमध्ये, म्हणजे ज्या आर्टिस्टिक गोष्टी असतील नाहीतर कला क्षेत्रातल्या गोष्टी असेल, त्याच्यामध्ये त्या सक्रिय असतात. त्यांचं एखादं स्टेटमेंट आज आलं असेल, पूर्वी का नाही आलं, त्या राजकारणामध्ये नसल्यामुळे त्याच्यामागे राजकारण आहे का हे आम्हाला बोलता येणार नाही. पण ठीक आहे, आता तरी त्यांनी तिथं स्टेटमेंट दिलेलं आहे. मुख्यमंत्री साहेबांकडेच होम डिपार्टमेंट आहे, शहानिशा त्या ठिकाणी करावी. एखादी गोष्ट जर चुकीची घडत असेल आणि अमृताताई बोलतात ते खरं असेल तर जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करायला काय हरकत आहे. प्रियांका चतुर्वेदी ज्या आहेत त्या खरं तर ठाकरे गटाच्या खासदार आहेत, माजी खासदार आहेत. त्यांनी देखील कालचं जे विधेयक नामंजूर झालं त्याच्यावरून नाराजी व्यक्त केलेली आहे की महिलांचे जे हक्क मिळणार होते ते मात्र असे व्हायला नको होते, हे विधेयक पडायला नको होतं, असं त्यांचं मत आहे. त्यांना कदाचित खासदारकी मिळाली नसावी म्हणून त्या नाराज असतील. हे विधेयक महिला आरक्षणाचं नव्हतंच. 2023ला सगळ्यांनी विधेयकाला पाठिंबा दिला. त्या विधेयकामध्ये फक्त एकच विषय होता, महिला आरक्षण. त्यामुळे महिला आरक्षणाचं विधेयक तसं बघितलं तर पास झालं आहे. हे आम्हीच फक्त म्हणतोय असं नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा ट्विट केली होती की महिलांना आता राजकीय आरक्षण मिळालं, त्यासाठी अभिनंदन केलं होतं केंद्र सरकारचं आणि सर्व खासदारांचं. तो विषय झालेला आहे. काल डिलिमिटेशनचा विषय होता आणि डिलिमिटेशन आपण जर बघितलं हे संविधानाच्या विरोधात आहे. तोंड बघून, जात बघून, धर्म बघून जर तिथं डिलिमिटेशन होत असेल तर संविधान राहिलं कुठं? आसाममध्ये जाऊन तुम्ही बघा. आसाममध्ये पूर्वी असणारं जे काय खासदारकीचे त्याचं ते हे असायचं नकाशा आणि आत्ताचा नकाशा तुम्ही बघा. पूर्वी समजा तो नकाशा असा असायचा की खासदार पोचू शकत होता लोकांपर्यंत. आत्ताचा नकाशा बघितला तर असा निंबुळता नकाशा आहे, वेडावाकडा आहे की एका बाजूने दुसऱ्या बाजूला जायचं असेल तरी 300-400 किलोमीटर त्या खासदाराला जावं लागेल. त्यामुळे ज्या ताईंबद्दल तुम्ही बोललात त्या थोड्याशा नाराज असाव्यात आणि त्या नाराजीच्या नादातच त्यांनी ते वक्तव्य त्या ठिकाणी केलं असावं. कारण शेवटी आता त्या खासदार नाहीत. खासदार असतात तर त्यांनी अभ्यास करून वक्तव्य केलं असतं तर ते भाजपच्या विरोधातच त्यांचं वक्तव्य जाऊ शकलं असतं. दादा, ड्रग्सचा जो विषय राज्यात पुन्हा चर्चेला आला. 1-4 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. झोंबी नावाचा ड्रग एका तरुणानं घेतल्याचं माहिती समोर येते. कशा पद्धतीने ड्रगची परिस्थिती अतिशय वाईट आहे.
तुम्ही बघा, जे नॅचरल ड्रग्ज असतात, जे महागडे ड्रग्ज असतात, असं आम्हाला समजते काही पोलिसांशी बोलल्यानंतर, ते पोर्टवर आत्तापर्यंत लाखभर कोटीचे सापडले. लाखभर कोटीचे ड्रग्ज फक्त सापडलेत. किती लाख कोटीचे आत आलेत हे कोणालाच माहीत नाही. आणि ज्या ड्रग्जबद्दल तुम्ही सांगता, जे आम्हाला पोलिसांकडनं कळालेलं, ते केमिकल ड्रग आहे. ते स्वस्त असतं, कुठेही मिळतं. आणि ते सेवन, त्याचं सेवन केल्यानंतर डोक्यावर परिणाम होतो, बरंच काय त्या ठिकाणी होतं. आणि हे मोठ्या प्रमाणात कॉलेजेस, स्कूल आणि इतर ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रात हे मिळायला लागलेलं आहे. आणि या सर्व ड्रग्सच्या नाती आता नवीन पिढी तिथं लागायला लागली. अतिशय वाईट गोष्ट आहे, चुकीची गोष्ट आहे. कुठं ना कुठंतरी होम डिपार्टमेंट कमी पडलं असं आपल्याला म्हणावं लागेल. होम डिपार्टमेंटचा वापर नेत्याला दाबण्यासाठी, भीती दाखवण्यासाठी, VIP ला प्रोटेक्शन देण्यासाठी केला जातो आहे. आणि त्यामुळेच कदाचित खरं काम जे पोलीस डिपार्टमेंटला करायचं आहे त्यात ते डिपार्टमेंट कमी पडतं आहे. विधान परिषदेच्या जागांच्या निवडणुकाकडे महाविकास आघाडीला एक जागा आहे. महाविकास आघाडीमध्ये कुठल्या पक्षाचा उमेदवार असू शकतो किंवा रस्सीखेच होऊ शकते का? मला असं वाटतं की काँग्रेस, आमचा पक्ष, उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष हा एकत्रित बसेल. स्वतः उद्धव ठाकरे साहेबांची इच्छा असेल तर 100% पाठिंबा आमचा पक्ष तर देईलच. मी फार छोटा कार्यकर्ता आहे, आमचे नेते या बाबतीत जास्त स्पष्टपणे बोलू शकतील. काँग्रेससुद्धा त्यांना पाठिंबा देईल. कारण का शेवटी पवारसाहेब जेव्हा उभे होते तेव्हा सर्वच पक्षांनी आणि खास करून उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांनी तर पाठिंबा दिलाच, मदतसुद्धा तिथं केली. त्याच्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांनी मदत केली. आणि पवारसाहेबांसारखा मोठा नेता आल्यानंतर मतात कुठेतरी प्लस मायनस होऊ शकतो. त्यामुळे धाडस BJPकडनं त्या ठिकाणी झालं नाही. आणि BJPला सुद्धा पाठिंबा नंतरच्या शेवटच्या काळामध्ये त्या ठिकाणी दिला. त्यामुळे उद्या जाऊन उद्धव ठाकरे साहेब उभे राहत असतील तर पाठिंबा मिळेलच. नाहीतर तिन्ही पक्ष एकत्रित बसून जो कुठला उमेदवार, एक उमेदवार पुढं केला जाईल, आमचा पक्ष पूर्णपणे त्या उमेदवाराच्या पाठीमागे त्या ठिकाणी राहील. पण आपल्या पक्षाकडे ते मिळणार नाही जागा. नाही, खासदारकी जर आम्ही घेतली असेल तर आमदारकी म्हणजे MLCची पण अपेक्षा आम्ही करणं हे योग्य ठरणार नाही असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. त्याच्यावर अधिकार हा उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचा आहे. त्याच्याचबरोबर काँग्रेसचा सुद्धा अधिकार आहे. नंतरसुद्धा खासदारकीचे इलेक्शन तिथं होणार आहे. राज्यसभेच्या तिथंसुद्धा आपल्या सर्व आमदारांची मदत लागणार आहे. त्यामुळे कदाचित असंही ठरलं जाऊ शकतं, आत्ता एका पक्षाला MLC आणि उद्या येणाऱ्या खासदारकी राज्यसभेच्या त्याला दुसऱ्या पक्षाला. त्यामुळे शेवटी मोठे नेते बसून निर्णय काही दिवसातच घेतील, कारण पुढच्या महिन्यातच या बाबतीतलं इलेक्शन लागलेलं आहे. दादा, देवेंद्र फडणवीसांनी असं सांगितलं आहे की डिलिमिटेशनचे जे कायदा आहे त्याच्या विरोधात जे पडलं आहे ते, तर आम्ही रस्त्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करू, BJP आता रस्त्यावर उतरलेला राहणार नाही असं. माझी त्यांना विनंती एवढीच आहे, आज महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीत आहे. एकदा शेतकऱ्यासाठी आंदोलनासाठी उतरा. युवा अडचणीत आहे, युवासाठी तुम्ही उतरा. महिलांवर या देशामध्ये सगळ्यात जास्त अत्याचार महाराष्ट्रात होत आहे, त्यासाठी तुम्ही उतरा. पण तुम्ही या विषयासाठी उतरणार नाही. पण केंद्रात एक असा कायदा आणण्याचा प्रयत्न केला जातो ज्याच्यामध्ये संविधानाला दाबलं जातं आणि तो कायदा सर्व बाकी इतर विरोधातले खासदार एकत्रित येऊन हाणून पाडतात. आणि त्या विषयाच्या विरोधात तुम्ही जर रस्त्यावर उतरत असाल तर कदाचित असंच म्हणावं लागेल, वरून आदेश आला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना आदेश आल्यानंतर त्या पद्धतीने त्या ठिकाणी असं वक्तव्य तिथं ते करत आहेत. हे बघा, लोकांनी जो निर्णय घेतला ना लोकसभेच्या वेळेस, त्यांचं अभिनंदन खऱ्या अर्थाने आज केलं पाहिजे की लोकांनी खासदारकीच्या वेळेस भाजपला कौल नाही दिला. भाजपचा प्लॅन होता 400 पार, आणि 400 पार जर ते गेले असतील तर असे नवीन नवीन कायदे घरी बसल्या बसल्या त्यांनी तिथं केले असते. त्यामुळे कालचं विधायक डिलिमिटेशनचे जे संविधानाच्या विरोधात होतं ते हाणून पाडलं. हे खासदारांना श्रेय जातंच, पण हे लोकांना सुद्धा जातं. त्यामुळे भाजपच्या लोक हे सिलेक्टिव्ह भूमिका घेतात, रस्त्यावर उतरतात, आंदोलन करतात, पण गरिबासाठी आणि सामान्य लोकांसाठी मात्र सत्ता असूनसुद्धा काही त्या ठिकाणी करत नाही. 1 लाख कोटी रुपये मराठी कॉन्ट्रॅक्टरचे आज प्रलंबित आहेत, आत्महत्या करायला निघालेले आहेत. पण हे राज्य सरकार गुजरातच्या मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला आणि आंध्राच्या मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला हजारो कोटी रुपये त्या ठिकाणी देत आहे. मग कुठं ना कुठेतरी महाराष्ट्राचा द्रोह झाला असं आपलं त्या ठिकाणी म्हणावं लागेल. दादा, SIRचं एक चालू आहे काम, तर ज्याबद्दल काय मत? 2024ची आमदारकीची इलेक्शन आपण जर बघितली तर त्याच्यामध्ये जे मतदारांचं मॅनेजमेंट झालं होतं
त्याचा अर्थ माझ्या मतदारसंघातले काही लोकांची नावं कमी केली गेली, दुसऱ्या मतदारसंघातली लोकांची नावं त्याच्यामध्ये ॲड केली गेली. इलेक्शन झाल्यानंतर सगळंच तिथं कॅन्सल झालं. SIR हे जे काही नवीन प्रकार आहे त्याच्यामध्ये ऑफिशियली नावं काढली जातात. SIRसाठी वापरलं जाणारं सॉफ्टवेअर हे नवीन सॉफ्टवेअर आहे. पहिल्यांदा याचा वापर हा वेस्ट बेंगॉलमध्ये करण्यात आला. जेव्हा पहिल्यांदा हे मशीन वापरलं तेव्हा वेस्ट बेंगॉलची मतदारांची संख्या 7.5 कोटी आहे. या सॉफ्टवेअरली सांगितलं 7 कोटी लोक हे मतदार बाद झाले. मग परत त्याच्यात काम केलं आणि त्यानंतर त्यांनी 15% मतदार बाद केले. 2 प्रकारचे हे सॉफ्टवेअर मतदारांना बाद करतं. एक, नाव मॅच नाही झालं तर संशयाच्या यादीमध्ये काही लोकांना टाकलं जातं आणि दुसरं, जर काही ॲड्रेस मॅच नाही झालं त्याला बाद केलं जातं. आता जसं वेस्ट बेंगॉलला झालं तसं हे महाराष्ट्रात होणार आहे. तर मी विरोधात असणाऱ्या सर्व आमदार आणि खासदारांनी एकत्रित येऊन कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन SIRवर खऱ्या अर्थाने काम करण्याची जरूरत आहे. कारण वेस्ट बेंगॉलमध्ये कारगिल युद्धामध्ये ज्या व्यक्तीने भारताची भूमिका घेत ती व्यक्ती लढली त्यांचं नाव काढण्यात आलं, अधिकाऱ्यांचं नाव काढण्यात आलं, जजेसचे नाव काढण्यात आलं. म्हणजे अशा पद्धतीने SIR हा वेस्ट बेंगॉलमध्ये फक्त निवडणूक जिंकण्यासाठी गडबड केली गेली. म्हणजे संविधानिक हक्कच हा लोकांचा काढला गेला. पण तरीसुद्धा किती गडबड केली, वेस्ट बेंगॉलमध्ये ममता दिदीचंच सरकार येईल असं आम्हाला वाटतं. आणि महाराष्ट्रामध्ये आमच्यासारख्यांसाठी धोक्याची घंटा आहे. आम्ही जर याबाबतीत काम नाही केलं तर मग उद्या जाऊन कुठे काही होऊ शकतं. त्यामुळे SIRवर खऱ्या अर्थाने काम करण्याची जरूरत आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.